हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि आज आम्ही निघालोय मुंबईला. आणि कोकणमध्ये येऊन आम्हाला फक्त 2 ते 3च दिवस झाले होते. जास्त काय ब्लॉग पण घेता नाही आला आम्हाला. आणि आम्ही आता ट्रेन पकडून चाललोय मंगला एक्सप्रेस ना. मंगला गाडी आम्ही पकडतोय तर का आम्ही लवकर पोचावे म्हणून आहे ना. ते मम्मीने असा बोजा घेतला. सांगा मला, ह्याच्यात फणस आहे, ही बॅग आहे कपड्याची, ती एक अशीच बॅग घेतलेली आहे, ही मोठी बॅग. आणि इथे ही सोनू, इथे मम्मी आणि इथेही मी. घरातून ब्लॉग शूट नाही केला कारण की आम्हाला टाईमच नाही मिळाला. टाईम मिळाला नाही म्हणजे बस आलेली तर तेवढ्यात दारामध्ये, त्याच्यामुळे नाही ब्लॉग घेता आला मला. डायरेक्ट मी स्टेशनवरून ब्लॉग चालू केला आहे. तर आता आपण बघूया, ट्रेन येईल, ट्रेनमध्ये बसू. आम्ही कदाचित दुपारपर्यंत आपण पोचणार ना, 12-12:30पर्यंत आम्ही पोचू पनवेलला. आणि तिथून मग परत आमचा 1 तास ट्रॅव्हलिंग आहे. भेटते मी तुम्हाला नंतर. बाय. काही थोडी ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही इथे खूप उशिरा पोचलो आहे. आणि आत्ता वाजलेत 2:30 वाजता आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आहे. आता इथून आम्ही जाऊ पनवेलवरून शिवडीला डायरेक्ट AC पकडू. आणि बघा सोनू, बघा सोनू बॅग घेऊन कसं वाटतंय? नाकीनं वालेतलंय तिथे बॅगेमुळे. आता आम्ही जाऊ इथून खाली कारण तिथे सगळं तोडलं आहे. पूर्ण बॅग आम्हाला लागणार आहे. तुम्हाला नंतर बाय. फायनली आम्ही आता ठाण्यावरून आमच्या घरी यायला म्हणजे परेलला यायला आम्हाला ट्रेन भेटली आहे. आणि आता वाजले 5:30. ठाण्यावरून आम्हाला 5 वाजता ट्रेन भेटली. कंटाळ करत आडाकावाडा हां 12 तासच झाले, काय फायदा झाला? 5:30ला उठलो आणि एवढा कंटाळलो ना आम्ही. सकाळी आम्ही घरातून म्हणजे किती 6:15ला घर सोडलं आहे. तरी पण आमच्या तारच येथूनच यायची होती रत्नागिरीला यायला. त्यामुळे एवढं काय वाटलं नाही आम्हाला. पण आमचे मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत 9:30 झाले. तर मी भेटते तुम्हाला घरी गेल्यावर. बाय. मला काय घेते ग येडे? आमचा खुली आहे. फायनली गाईज आमचा परेल आलाय. हा काय मेला मध्ये. फायनली आम्ही परेलला पोहोचलोय. हा बघा, हे बघा खुली बघा आमचा, बघा हा खुली आहे आमचा. तिला काय बोलली माहिती मी? काय त्याला बोलली गणपतीची तिकीट बाबा माझ्याकडनं डबल पैसे घे, पण रिझर्वेशन करायचं मी येत नसतो. तू बोलली त्याला असं? काय बोलला मग? बोलला माझी सुट्टी कन्फर्म होते म्हणजे हिला रिझर्वेशन पाहिजे तरच ती येणार गावाला, नाही तर येणार नाही. काय तुम्ही मला सांगा, रिझर्वेशनमध्ये जास्त मजा येते का असं तिकीट काढून तात्काळमध्ये जाण्यामध्ये मजा येते? तर काही आता आम्ही घरी चाललोय. मशीन घरी घेऊन जाऊया त्याला. गाईज आता आम्ही घरी चाललोय. आणि अजून काय बोलायचं तुला? झालं बोलू मी. गाईज फायनली आता आम्ही घरी जातोय म्हणजे आईने पोहोचलोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गरम खूप झालं आहे तर माय पैसे इग्नोर करा जरा. तोपर्यंत बाय बाय.